नाही यार नकोय. ए ए ए चहा कुठे घेऊन चालली? तुम्ही तर म्हणाल नको म्हणून. तुला नाही ग मॅच चालू आहे. तो हार्दिक पांड्या नो बॉल टाकला त्याला म्हटलं नकोय. हा, दे जा. बरं ऐका ना, चहा पिऊन घ्या पटकन तुम्ही. पण चहा पिऊन झाल्यावर तेवढं मला ऐका ना, नारळ आणून द्या. काय नारळ नारळ आणून द्या. चहा पिऊन झाला ना की मला नारळ आणून द्या. रेडियस का मॅच चालू आहे? मी ना कुठे नारळ बिरा. अहो ऐका ना, असं काय करता? आज नारळी पौर्णिमा आहे ना, रक्षाबंधन. माझ्या भावाला आहे ना माझ्या हातचा नारळी भात खूप आवडतो. मग म्हणून त्याच्यासाठी मला नारळी भात बनवायचा आहे. आणि उभं झालं आठवलं. ऐका बोल, बोल. ऐका पटापट आवरा, आपल्याला माहेरी जायचंय माझ्या. कुठे माहेरी जायचंय, ते रक्षाबंधन. रेडियस का मी नाही येणार तुझ्या माहेरी वगैरे. तुझा एकटी रक्षाबंधन करून ये. अहो असं नका ना करू. दादा म्हणत होता किती दिवस झाले भाऊजींची भेट नाही झाली. मग दादाला सांग माझ्याकडनं जे 20,000 रुपये घेतले ते आधी परत दे. असं काय करता? फटाक्यांचा धंदा सुरू केला होता त्याने, म्हणून मागितले 20,000. तर तो गेला लॉस मध्ये. तर एवढं काय? मी नाही येणार आज. एकतर आजची एक दिवस सुट्टी आहे यार. कॉर्पोरेटला आम्हाला काय टेन्शन असतं माहितीये. प्रेझेंटेशन असतात, मॅच आणि मॅच सोडून ऐका तुम्ही नका चिडू. काहीच हरकत नाहीये, इतकं पॅनिक होऊ नका. मी येणारच हो, नाहीये. तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा, मी एकटी जाईन माहेरी. काहीच हरकत नाही. बरोबर आहे तुमचं. तुम्हालाही काम असतात. काय हॅलो वहिनी. हॅट्स ऑफ टू मी. हाऊ आर यू? स्टँडिंग ओवेशन टू मी. हाऊ आर यू? भाऊजी काय म्हणता? मी मजेत. तुम्ही कसे आहात? बस बस. किती दिवसांनी? पशो कैसा आहे रे? मस्त मस्त. ठीक आहे ना? हो. सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations. अरे त्याच्याबरोबर आला म्हणून देऊन टाकलाय. आपल्याकडे प्लेंटी ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. हरकत नाही भाऊजी. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी फिटनेस कसा आहे माझा? भारी एकदम. एव्हरीडे हे असतं माझं ते फिटनेस असतो आपला. छान दिसताय. एकदम. एकदम ऍब्स वगैरे आल्यासारखं वाटतंय. पोट बघा, पोट बघा. छान. आणि आता बघा, आता बघा. समय यार खरंच यार बघू. हे बघ. आई शपथ. क्या बात आहे यार. कमाल कमाल. हा कमालच करतो. बघवत नाहीये त्यांना. बरं बहिणी, मला नारळ आणायला जातोय मी खाली. हो. तुम्हाला नारळ आणायचा आहे का? ओ माय गॉड. भाऊजी तुम्हाला कसं कळलं मला नारळ हवाय ते? पेटीत आली. टेलिपती. टेलिपती असं म्हणतात त्याला. आणि काही नाही टेलिपती वगैरे. दरवाजाच्या बाहेर उभा असणारा. नाही, याने सगळं बाहेरून ऐकलंय. ऐक, माझा हात दिवसभर आपल्या दरवाजाच्या बाहेरच उभा अहो असतो. खरंच नाही वहिनी. मला माहितीये. मला नाही सवय. म्हणजे तुला असं म्हणायचं मी तिथे असं कान लावून उभा होतो? हो. नाही रे, मला माहिती. मला नाही सवय वहिनी. नाही. अहो काय झालं, आज नारळी पौर्णिमा आहे ना, आज, तर हा. त्यामुळे नारळ आणायचा होता. तर त्यामुळे मग मला वाटलं तुम्हालाही कदाचित गरज भासेल म्हणून मी किती इथे गोड. आलो. किती गोड. सम्या, हो नारळ आणायला चाललायस? हो रे. डोक्याला सोललेला नारळ घेऊन फिरतोस त्याचं काय? तो आधी कर ना त्याचं काहीतरी. काय करायचं रे तुझ्या विनोदाचं? तुझ्या विनोदाला ना तू लिंबू मिरची विकायला स्वारगेटला का नाही पाठवत रे? व्हॉट अ सिम्प्लिसिटी. वहिनी तुम्हाला मी सांगतो, ह्याचा विनोद आहे ना मानव जातीला काहीतरी शिकवून जातो. काय? काय शिकवतो? सर्व धर्म समभाव. सर्व धर्म सम अहो खरंच. म्हणजे म्हणजे कोणत्याही धर्माचे असू दे, कोणत्याही जातीचे पंथाचे असू दे, ह्याच्या विनोदावर नाही म्हणजे नाही हसायला येत. हो. किती करा, किती करा. आणि तुझे विनोद काय क्रांती घडवतात? तसं नाही. या समोर बसलेत ना दोघं छान छान कपडे घालून. त्यांच्या कानात जाऊन हळूच सांग आजचा परडे नाहीये. मग तुला तुझ्या विनोदांची लायकी कळेल. काय पद्धती बोलण्याची वाटेल तर. कमाल आहे. भाऊजी तू जा ना यार, चल ना. मला हो एनिवे मी जातोच आहे वहिनी. हो, भाऊजी. वहिनी मी जातो, पण तुम्हाला काही झालं तर मला फोन करा. हो, हो. पण आता तुम्ही बाहेर जाणार असाल ना, आज रक्षाबंधन आहे, म्हणजे तुमच्या भावाकडे दोघेही जाणार असाल ना? नाही नाही, ऍक्च्युली मी एकटीच जाते. ते नाही येत आहेत. का? मी चहा एक घेऊन. मिनिट वहिनी, एक मिनिट. आधीचं वाक्य काय घेतलं तुम्ही? मी चहा घेऊन येते. लाज वाटली पाहिजे ते नाही हो. ते नाही, आधीचं, त्याच्या आधीचं वाक्य. कशाला आधीचं वाक्य वय झालं ना समय. निघ ना यार, चल ना तू निघ. ऐक. निघ निघ तू. पशा हा आगेशी खेळू नकोस. तू आग झिरोचा बल्ब आहेस. चिमटीत विजवीन तुला. समय निघ यार, मला डोकं नको फिरून. मला आज सुट्टीचा दिवस. प्लीज
वहिनी आधीचं वाक्य काय घेतलंस? आधीचं वाक्य ते तुम्ही विचारलं ना दोघे जाणार आहेत का, त्यावर मी म्हटलं दोघे नाही, मी एकटीच चालले, ते नाही आहेत. का? हा, एकटी का जाताय तुम्ही? हा का नाहीये? माहित नाही. ऐक ना. मी चहा. एक मिनिट, वहिनीकडे बसा. अरे यार. वहिनीकडे बसा, इकडे बसा. मी सांगतो तुम्हाला, इकडे बसा. चहा, मी आजपासून चहा सोडला. चहाची गरज नाही मला आयुष्यात. तुम्ही मला सांगा, असं का म्हणा? तुम्ही एकटी का जाताय? तो का नाहीये? ऐकलं वा सम्या. पशा हे बघा, माझ्या डोक्यात जाऊन पशा. नेवर नेवर डू दॅट. मी बोलतोय वहिनीशी काहीतरी. वहिनी, तुमचे हुंदकेत ना हुंदके, त्यांना आक्रोशाचं स्वरूप द्या. अरे सांगा. सम्या, कुठले हुंदके, कुठला आक्रोश, काही नाही झालं. मी तुझ्या पाया पडतो यार सम्या, नको हे करूस. तू निघ इथून. खूप मार खाशील नाही, तू निघतो इथून. हा 2.5 किलोचा हात आहे ना, पशा त्याला घाबर. इथल्या इथे सगळ्यांसमोर गदर 3 दिसेल तुला. हातपंपासारखा आहेच, उकडेन तुला मी. कोणाचे 2.5 किलोचे हात? माझे 200 ग्रामच्या पडवळ लटकतात खांद्यावर तुझ्या. 2.5 किलो तू निघ यार, चल तू. काही झालं ना आमच्या घरात, तू निघ. नेव्हर गेट फिजिकल विथ कॅसानोवा. तू निघ इथून. वहिनी काय झालंय? वहिनी काय झालं? खरं खरं सांगा, काय झालंय वहिनी? काही नाही भाऊ. वहिनी काय झालंय? का वाज? ऐक ना, ऐक ना. नुसता उसावर रिएक्ट करशील. ऐक आधी काय झालंय ते. वहिनी काय झालं? थांबा जरा, आम्ही बोलतोय ना, तुम्ही जरा थांबा. काय झालंय वहिनी? काही नाही भाऊजी, मी यांना म्हणलं आज नारळी पौर्णिमा आहे, माझ्या भावाला नारळी भात आवडतो, तर तुम्ही मला नारळ आणून देता का? तर नाही म्हणाले. म्हणाले मला हार्दिक पांड्या मस्त खेळतोय, मला मॅच बघायची. मी म्हणलं ठीक आहे, बघा मॅच. ए येडे, थांब ना, तो ऐकणार बाहेर गेला. थांब जरा. हा वहिनी बोला. आता बोल. हे, मी म्हटलं ठीक आहे, बघा तुम्ही मॅच. मला म्हटले मला आरामाची गरज आहे, मला आराम करू दे. म्हटलं ठीक आहे, आराम करा. पण मी म्हटलं रम्या दादाला तुमची आठवण येते, माझ्या रम्या दादाला तुम्हाला भेटायचं आहे. तर नाही म्हणाले. म्हणाले तू एकटी जा. मी ताणलं जाते वहिनी. येत. तुला लाज नाही वाटत का रे? रक्षाबंधन आहे ना आज, मेवण्याला भेटायला जायला नको? भाऊजी, वहिनी, भाऊजी, माझा मेवणा माझा फोड आहे. हा? म्हणजे तळहाताच्या जपतो त्याला. फोडासारखं हा, जपता फोडासारखं तुम्ही. जपतो. किती गोड भाऊजी. अरे मेवणा आहे. कोण आहे मेवणा? कोण आहे? ऐसे को क्या है मेवणा? ए, ते वेगळं होतं. ते वेगळं, हे वेगळं. कोण आहे मेवणा? हा? अरे मेवणा देवस्थानी आहे, भाऊ आहे ना तो आपल्या बायकोचा. तुम्हाला माहिती, आज आज सकाळी मी उठलो, मी सांगितलं पल्लू तुझे 4 भाऊ येणार आहेत ना आपल्या घरात. बायको माझी. अरे चेतू आहे ना हा, ती. हा. होय.